माझ्यासोबत कोण कोण कॉफी पिणार, म्हणजे माझ्यासोबत कोण कोण कॉफी पेंटिंग करणार. आणि हो, आईच्या मारापासून वाचण्यासाठी एक्सपायर झालेली कॉफीचं सॅशे वापरावर का, नाहीतर तुम्हालाच आईचा मार खावा लागेल. मी तर मार नाही खाणार, कारण मी तर ऑलरेडी एक्सपायर झालेल्या कॉफीचा सॅशे वापरणार आहे. चला तर मग वाट कसली बघताय, लागा कामाला. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी आधी स्केच ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी कॉफी ओतली आहे. सगळं पेज खराब करून टाकलं आहे. बघू शकता तुम्ही कसं ते पेज मी खराब करून टाकले. त्याच्यानंतर टिश्यू पेपरने आणि पेपरच्या मदतीने, न्यूजपेपरच्या मदतीने पुसून काढलं आहे. पुसून म्हणजे त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर ब्लॅक मार्कर पेन घेतला आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे सगळ्या बॉर्डर आपण ड्रॉ करून घेणार आहोत. फक्त प्रभू श्रीरामांचं जे स्केच काढलं आहे त्याच्यासाठीच आपण ब्लॅक मार्कर पेन वापरणार आहोत. आणि त्याच्यानंतर कोणता पेन वापरायचा आहे आणि कुठे वापरायचा आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता वेळ आली आहे शेवटच्या स्टेपकडे जाण्याची, तो म्हणजे आपण कोणता पेन वापरणार आहोत. तर हा स्केच पेन आपण वापरणार आहोत ब्राऊन कलर, चॉकलेटी कलर, तुम्ही जो कलर म्हणता तो म्हणा, पण हा कलर वापरायचा आहे. आणि हो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघत नाहीच नाही, पण कमेंटसुद्धा करत नाही. असं का बरं करता हे कमेंट बॉक्समध्ये आज मला तुम्ही सगळ्यांनी नक्की सांगायचं आहे. तुमच्या कमेंट खूप छान छान असतात, त्याच्यामुळे कमेंट करा. मला त्या कमेंटला रिप्लाय द्यायला खूप छान वाटतं. आणि सोबतच मी लवकरच रेडी रांगोळीशी रिलेटेड तुमचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न Q&A सेशन लवकरच घेऊन येणार आहे चॅनलवरती. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद.